फ्रेंड्स, आता आपण बघणार आहोत आई आणि बाबा रिटायर होत आहे त्याचा 10 मार्चचा एपिसोड रिव्ह्यू. शमिका शुभाला विचारत असते, मावशी जर ती भांडी सापडलीच नाहीत तर तर तुला खूप वाईट वाटेल का? शुभा बोलते, हो ग, वाईट तर वाटेलच मला, पण मी विश्वासघात केल्यासारखं वाटेल. माझ्या सासूबाईंनी किती विश्वासाने माझ्याकडे ती सोपवली होती. तेव्हा शमिका बोलते, तसं काही नसतं ग मावशी. तेव्हा शुभा बोलते, शमिका आता मला तू इथे समजवत बसणार आहे का? जा तू भांडी शोध बरं, मला इतकं टेन्शन आलंय भांडी मिळत नाहीत म्हणून. तेव्हा शमिका बोलते, काय करू यार, बिचारी मावशी कधीपासून भांडी शोधते आणि आय नो की तिला ती कधीच मिळणार नाही, आणि सांगितलं तर सीमा वहिनी लेजिट हालत करून टाकेल माझी. इकडे मकरंद वरती माळ्यावर भांडी शोधून येतो पण त्याला भेटत नाही. तेवढ्यात स्वीटी बोलते, मकरंद ऊपर भी नाही मिला, अब क्या होगा? तेव्हा मकरंद बोलतो, काय झालं म्हणजे, जाऊन सांग आईला की नाही येत म्हणून. तर स्वीटी बोलते, नक्की नीट पाहिलंच ना? तेव्हा मकरंद बोलतो, तुझा काही विश्वासच नाही का माझ्यावर? मकरंद बोलतो, एक काम कर, स्वतःवर चढ आणि बघ. तेव्हा स्वीटी बोलते, पण तू चिडतोयस कशाला? तेव्हा मकरंद बोलतो, मग नको बोलूस माझ्याशी, इरिटेट होतं मला. तिथे शमिका येते, मग काय दादा असं काय दिसतोय? तो बोलतो, काही नाही, सगळीकडे धूळ लागली. तेव्हा तो शमिकाला सांगत असतो, काही नाही, सगळं शोधून झालंय, फक्त जुनं सामान आणि धूळ आहे, बाकी काही नाही. मग अशी शिंकून ना हैराण झालोय मी. तेव्हा स्वीटी बोलते, अब क्या करे, क्या होगा, आई ऑलरेडी बहुत टेन्शन में. तेव्हा मकरंद बोलतो, मग त्याला आपण काय करणार? का एकच गोष्टी डोक्यात ठेवते का? आईची तीच भांडी आपण कशी आणणार आहोत? अख्खं घर शोधून झालंय. शमिका, तू सुद्धा शोधत होतीस ना? शमिका बोलते, हो शोधलं मी या रूम मध्ये. तेव्हा स्वीटी बोलते, कुछ मिला? शमिका बोलते, नाही, मला वाटतं घरात भांडीच नाहीयेत. स्वीटी बोलते, मतलब घर से बर्तन कहाँ जाएंगे? शमिका, कुछ शोधो ना, कुछ सोचो ना. तेव्हा शमिका बोलते, मी आता मावशीला तेच सांगत होते, आपण नेटवर शोधूया. मकरंद बोलतो, तू काय बावळट आहेस का? इथनं हरवलेली भांडी तू नेटवर कशी सापडणार आहेस? शमिका, काय बोलते सगळं? तेव्हा स्वीटी बोलते, मकरंद उसकी पूरी बात तो सुन लो. तेव्हा स्वीटी बोलते, शायद ऐसी कोई वेबसाइट हो जिसमें पुरानी पित्तल की भांडी मिलते होंगी. तेव्हा शमिका बोलते, एक्झॅक्टली. तेव्हा स्वीटी बोलते, थांब मी माझ्या फोनमध्ये बघते. तेव्हा स्वीटी घरात जाऊन फोनमध्ये चेक करते. तेवढा तिथे मकरंद येतो आणि बोलतो, काय आता कोणाला फोन करतेस? सॉरी, मी पण काय बोलतोय, मूर्खासारखं विचारतोय ना तुला, तुझ्या लाडक्या मित्रालाच ना. मी तुला या आधीही सांगितलंय, मला त्या माणसाकडनं कुठलीही मदत नकोय. स्वीटी बोलते, मकरंद लेकिन मी फोन नाही कर रही हूँ. तेव्हा मकरंद बोलतो, तुला काय वाटतं मी काय समजतेस तू मला? तुला फक्त निमित्त हवं असतं त्याला फोन करायला, काही आपलं झालं की लावला फोन. हे शमिका ऐकतच असते. तेव्हा स्वीटी बोलते, लेकिन मैं फोन नहीं कर रही थी, अभी शमिका बोली ना, वो वेबसाइट पर पित्तल की बर्तन ढूंढ रही थी मैं. तेव्हा स्वीटी बोलते, ये देखो ना तुम, ये देखो. तेव्हा मकरंद बोलतो, किंमत माहिती का त्यांची? तू घेऊन देणार आहेस आईला इतकी महागडी भांडी? पैसे आहेत का ते सुद्धा तुझा लाडका मित्र आणून देणारे? मला सांगते. तेव्हा स्वीटी बोलते, मकरंद तुम ऐसा क्यों कह रहे हो? तेव्हा मकरंद बोलतो, कारण तू तसं वागतीयेस. ते आपण सगळे शोधत बसलोय आणि तुला त्याची मदत हवीच आहे. काम कर, तू लाव फोन. नाही, तुझ्यासाठी नवीन भांडी विकतही घेईल तो आणि घेऊन येईल इथे घरात. त्याच्याकडे नोकरी आहे, एका मोठ्या कंपनीत काम करतो तो. मी कोण आहे ना, मी आपला एक साधा नवरा, ते सुद्धा बिन नोकरीचा, बरोबर ना? नाही, एक काम कर, तू लाव फोन. सॉरी हं, चुकलं माझं, लाव ना फोन. आणि असं बोलून मकरंद रागाने निघून जातो. ते शुभा देवाजवळ प्रार्थना करत असते की मी जाताना तुझ्या भरोशावर माझं घर सोडून गेले होते, माझ्या माणसांना व्यवस्थित ठेव. आणि असं कसं घडलं देवा? माझ्या सासूबाईंची एवढी लाडकी भांडी, त्यांचा पितळीचा संसार त्यांनी किती विश्वासाने माझ्याकडे सुपूर्त केला होता, ती भांडी अशी कशी हरवली? आणि माझा मकरंद, असं काय घडलंय त्याच्या आयुष्यात की माझा मुलगा दारू प्यायला लागला? तेव्हा तू बरं नाही केलंस. जोपर्यंत माझी भांडी मिळत नाही ना, तोपर्यंत मला चैन नाही पटणार. देवा, काही केल्या मला माझी भांडी परत मिळवून दे. तेवढा तिथे यशवंत येतो. यशवंत बोलतो, शुभा काय वेडापणा लावलायस? अगं त्या जुन्या भांड्यांसाठी तू देवाकडे गाराने घालतेस. हवं तर मी बाजारात जाऊन तुझ्यासाठी पितळीची नवीन भांडी आणून देतो ना. तेव्हा शुभा बोलते, मला नकोय तुमची भांडी, मला माझी जुनी भांडीच हवी आहे. तेव्हा यशवंत बोलतो, हे म्हणजे ना तुझं त्या गोष्टीतल्या लाकूड तोड्यासारखं आहे. अगं कुठला देव तुला जुनी भांडी आणून देणार आहे? मी म्हटलं ना तुला, आपण नवी भांडी घेऊया. तेव्हा शुभा बोलते, मी पण म्हटलं ना तुम्हाला, मला नकोय ती भांडी. यशवंत बोलतो, तू ना समजूनच घेत नाहीयेस, काय म्हणावं याला? आता मला सांग, ती भांडी कोणाची होती? आईची होती ना. आता आई या जगात आहे का? नाही ना. तू काय एवढे मनाला लावून घेतेस? तेव्हा शुभा बोलते, कारण ती भांडी माझ्या हातून हरवली आहे. तेव्हा सानूचं त्यांना आवाज येतं, आजोबा आजी. तेव्हा ते दोघं धावत पळत सानूला भेटायला हॉलमध्ये येतात. तेव्हा यशवंत बोलतो, काल आम्ही आलो, तू इथे नव्हता, कुठे गेला होतास? तेव्हा सानू बोलते, मैना आजीकडे. तेव्हा यशवंत बोलतो, हा मेनका आजीकडे. तेव्हा सानू बोलते, आजोबा तू माझ्यासाठी काय आणलंस? तेव्हा शुभा बोलते, आधी तू इकडे ये ग बाळा, किती दिवसांनी भेटलं माझं बाळ ते. शुभा बोलते, काय ग आजीची आठवण आली नाही की तुला? चला चला. यशवंत बोलतो, चला चला आपण तिला काही खायला देऊया. तेव्हा सीमा बघत असते. तेव्हा समीर बोलतो, एवढं टक लावून काय बघतेस? हे काय प्लॅन चेंज झाला, तिला घेऊन आलीस? तेव्हा सीमा बोलते, हो तुला सोल्युशन हवं होतं ना, घे सोल्युशन. सीमा बोलते, सकाळपासून ना नुसतं भांडी चालू होतं आईंचं, आता बघ तुला बघून सगळं विसरल्या.
म्हाताऱ्या लोकांचं ना असंच असतं, एखादी नवीन गोष्ट हातात मिळाली तर जुन्या गोष्टी सगळ्या विसरून जातात. बघ कशी वाटली माझी आयडिया. तेव्हा समीर बोलतो मग भांड्यांचं काय? तेव्हा सीमा बोलते आता विसरल्या आहेत ना त्या, मग तू कशाला उगाच टेन्शन घेतोयस. शुभा आणि यशवंत सानू सोबत खेळत असतात. इकडे रात्री शमिका हॉलमध्ये झोपलेली असते. दरवाजाचा आवाज येतो. तेव्हा शमिका मोबाईल बघते आणि बघते की उठते. हळूच दरवाजा ओपन करते आणि बाहेर बघते की कोण आहे म्हणून. बाहेर कोणीच नसतं. तेवढ्यात आदित्य येतो आणि तिचं तोंड दाबतो आणि बोलतो ओरडू नकोस, मी आहे आदित्य. हात काढतोय. ओरडणार नाहीस ना? तेव्हा शमिका नाही बोलते आणि त्याने हात काढल्यावर बोलते तू वेडा आहेस का? तू आता इतक्या रात्री घरी काय करतोय? तेव्हा आदित्य बोलतो काय करतोय? काही नाही अगं, आय वॉज मिसिंग यू, म्हणून तुला भेटायला आलो. तेव्हा शम्मू बोलते हळू. तेव्हा आदित्य बोलतो म्हणून तुला भेटायला आलोय. तेव्हा शमिका बोलते इतक्या रात्री. आदित्य बोलतो सॉरी, आधी यायला हवं होतं का? अगं मला तसा फोन करायचा ना. शमिका बोलते हळू, तुला कोणी पाहिलं ना? आणि ती दरवाजा बंद करते. आदित्य बोलतो अगं शमिका, तूच मला आत घेतलंस ना? तेव्हा शमिका बोलते मी. तेव्हा आदित्य बोलतो अगं तुझ्याचमुळे मी घरात आलो. तूच म्हणते कोणी पाहिलं तर, कसली वियर्ड आहेस का तू? तेव्हा शमिका बोलते ते बाहेर कोणी पाहिलं असं तर. आदित्य बोलतो अच्छा, आणि घरात कोणी पाहिलं तर? म्हणजे आय डोंट माइंड. तेव्हा शमिका बोलते अरे देवा. शमिका बोलते खरंच की घरी कोणी बघितलं तर? आदित्य ऐक ना, तुझा रे. तेव्हा आदित्य बोलतो अगं सकाळी तू खूप वरीड होतीस. हे बाय द वे त्या भांड्यांचं काय झालं? तू तुझ्या मावशीला सांगितलंस का तू ते तुझ्या इव्हिल वहिनीबद्दल? तेव्हा शमिका बोलते नाही ना. शमिका बोलते अरे तिने आपल्याला पाहिलंय. मग तो बोलतो मग? तेव्हा शमिका बोलते मग काय, ती मला ब्लॅकमेल करते. आदित्य बोलतो व्हॉट? तेव्हा शमिका बोलते अरे हळू. आदित्य बोलतो हे तरी इंटरेस्टिंग होत चाललंय. शमिका बोलते आदित्य तिने आपला फोटो काढलाय आणि मला स्ट्रिक्टली सांगितलंय तुझं तोंड बंद ठेव आणि मी माझं तोंड बंद ठेवते. तेव्हा आदित्य जोरजोर हसायला लागतो. तेव्हा शमिका बोलते हसू नको ना, खरा इविल तर तू आहेस. तेव्हा आदित्य बोलतो मी. अगं मला तुझी ती वहिनी आहे ना, तुझी ती वहिनी ना, ती मला एखाद्या फिल्ममधली लिजिट वॅम्प वाटायला लागली आहे. तेव्हा आदित्य बोलतो ते सोडा, आपला फोटो कसा आलाय? तेव्हा शमिका बोलते व्हॉट डू यू मीन बाय फोटो कसा आलाय? तो फोटो जर मावशीला दाखवला तर? आदित्य बोलतो तर काय होईल? तेव्हा शमिका बोलते तर मलाच नाही माहिती काय होईल, तू जाणार आहे बाबा. आदित्य बोलतो अगं व्हेअर आर यू मॅनर्स शमिका, एकतर मी एवढ्या रात्री तुझ्याकडे आलोय आणि तू मला साधं पाणी सुद्धा विचारत नाहीचे. आणि आदित्य घरात येतो आणि डायनिंग टेबलवर बसतो. तेव्हा शमिका बोलते तुला खरंच पाणी हवंय? तेव्हा आदित्य बोलतो हो, खरं तर मी तुझ्या घरी पहिल्यांदा आलोय, तो तुम्हाला चहा कॉफी निदान सरबत तरी विचारायला हवं. तेव्हा शमिका बोलते आदित्य प्लीज, तुला कोणी बघितलं ना माझ्या घरी तर प्रॉब्लेम होईल रे. तेव्हा आदित्य बोलतो ओके, मग निदान मला पाणी तरी दे, मग मी जातो. तेव्हा शमिका बोलते नक्की. तेव्हा आदित्य बोलतो नक्की. तेव्हा शमिका बोलते इथेच थांब मी पाणी घेऊन येते. शमिका पाणी घ्यायला गेल्यावर आदित्य पटकन बाहेर जातो, दरवाजा उघडतो आणि एक बॉक्स आतमध्ये घरात ठेवतो आणि पुन्हा दरवाजा लावून डायनिंग टेबलवर येऊन बसतो. शमिका किचनमध्ये पाणी आणता तिचा उंबरठ्यावर पाय अडकतो आणि जोरात ग्लास पडतो. तेव्हा आदित्य ओरडतो अगं काय? शमिका बोलते आदित्य कडीचा आवाज आलाय, मावशी उठली, तू निघ. तेव्हा आदित्य पटकन डायनिंग टेबलच्या खुर्ची मागे लपतो. तेवढ्यात शुभा बाहेर येते. काय गं काय झालं? तेव्हा शमिका हे ते असं बोलते, मागे वळते तर मागे आदित्य नसतो. तेव्हा शमिका बोलते कुठे गेला? तेव्हा शुभा बोलते कोण कुठे गेला? तेव्हा शमिका बोलते आवाज. शमिका बोलते आय मीन पाण्याचा ग्लास. तेव्हा शुभा बोलते पाण्याचा ग्लास पडला का? शमिका बोलते हा बघ, मला वाटलं मांजर आली की काय. शमिका बोलते सॉरी मावशी. तेव्हा शुभा बोलते ठीक आहे, थांब मी हे पुसून घेते. तेव्हा शमिका बोलते अगं मी आहे ना, मी पुसते, तू जा झोप. मी आहे ना, मी पुसते, तू जा जाऊन झोप. तेव्हा शुभा बोलते नक्की पुसशील, सांभाळून पडशील वगैरे, आणि लवकर झोप ग शमिका. शमिका शुभाला झोपायला काढून देते. आदित्य परत शमिकाच्या मागे येऊन उभा राहतो आणि शमिका बघणार तेवढ्यात तिचं तोंड दाबतो आणि बोलतो मी इथेच आहे. शमिका बोलते तू काय आहे, जा ना, मावशीने बघितलं असतं ना तुला. तेव्हा आदित्य बोलतो ओके नक्की जाऊ. तेव्हा शमिका बोलते प्लीज जा. तेव्हा आदित्य बोलतो सो मीन, तुझी काळजी वाटली म्हणून मी इथे आलो तर तू. तेव्हा शमिका बोलते हळू बोल. तेव्हा आदित्य हळू आवाजात बोलतो तुला या फ्रेंडची काही किंमतच नाही, जातो. बरं उद्या लुक टेस्टला येशील ना स्वतःहून की मीच येऊ तुला घ्यायला? शमिका बोलते अरे हळू बोल ना. तेव्हा आदित्य बोलतो मी येऊ का तुला घ्यायला? तेव्हा शमिका बोलते नाही मी येते, तू जा. तेव्हा शमिका आदित्यला कसं बसं बाहेर काढते. शमिकाचं लक्ष आदित्यने ठेवलेल्या बॉक्सकडे जातं. शमिका ती त्याच्यावरची चिठ्ठी उचलते आणि पुढे येऊन बघते आणि वाचते. त्यावर लिहिलं असतं मला माहिती होतं तू घरी जाऊन काही सांगणार नाहीस, म्हणून मी हे घेऊन आलो, कदाचित त्याने तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आणि दुसऱ्या दिवशी शुभा सकाळी किचनमध्ये येते. आले पहिले गॅसचा पाय पडते, चहा ठेवायला घेते आणि खाली कप्पा उडून बघते तर त्यात सगळी पितळेची भांडी ठेवलेली असतात. तेव्हा शुभा बोलते अगं बाई सीमा, स्वीटी, समीर, मकरन, अहो शमिका.
ती सगळ्यांना आवाज देते आनंदाने, या लवकर या. तेव्हा सगळे आतमध्ये येतात. ते बघा ना, सापडली, भांडी सापडली बघा. तेव्हा सगळेच चकित होतात. तेव्हा शमिकाला मनातल्या मनात हसायला पण येत असतं. स्वीटी बोलते, आई ये तो सचमुच चमत्कार हो गया. सीमाला कळतच नसतं की हे काय चाललंय. समीर बोलतो, चमत्कार तर झालाच आहे. सीमाकडे बघतो आणि बोलतो, हो ना. करण बोलतो, पण मला हे कळत नाही, मी काल इथेही सोडली होती भांडी, पण तेव्हा तर नव्हती, मग अचानक. यशवंत बोलतो, बरं जाऊ दे, आता सापडली ना, आता खुश ना. शुभा बोलते, खुश म्हणजे खरंच खूप खुश. शुभा देवापुढे जाते आणि बोलते, देवा मला क्षमा कर, मी काल खरंच तुला खूप बोलले, पण तूच मला शेवटी माझी भांडी मिळवून दिलीस. माझी खात्री होती तुझं माझ्या घराकडे आणि माझ्या माणसांकडे खूप लक्ष आहे. तेव्हा शंभूला काल रात्री जे घडलं, आदित्यने कशी भांडी आणून ठेवली ते सगळं आठवतं आणि तिला खूप हसायला येतं. शुभा बोलते, अहो आपण एवढी ती भांडी शोधली, सगळीकडे बघितली, तेव्हा ती तिथे नव्हती, मग अचानक कशी सापडली. तेव्हा शमू बोलते, मी सांगते काय झालं. काल रात्री ना मला झोपच येत नव्हती. तेव्हा शुभा बोलते, माहिती मला, पाणी पिता पिता ग्लास पडला होता तुझ्या हातून, आवाजाने उठवायला बघायला आली होती ना मी तुला. शमिका बोलते, पण मी जेव्हा पाणी प्यायला आतमध्ये आले आणि मग मी सगळे कप्पे बघितले, तसेही आई मला म्हणते समोर असले तरी तुला दिसत नाही, आपल्याच तंद्रीत असतेच. सो आय थॉट तुझ्यामुळेच असं होत असेल तर तुझ्यासोबतच. तर मग मी परत भांडी शोधली आणि मला भांडी सापडली. शुभा बोलते, अगं हो शमिका, तिकडे बघितलं होतं मी, मला कशी दिसली नाही ती भांडी. शमिका बोलते, अगं सकाळी मी ठेवली नाही ते तुला सरप्राईज द्यायला. स्वीटी बोलते, अरे वा शमिका, क्या मस्त दिमाग लगाया है ना आई. मकरंद बोलतो, म्हणजे तू काल मला आई फुकटचं माळ्यावर चढवलंस. समीर बोलतो, माळ्यावर चढला होतास म्हणजे बालपणीच्या सगळ्या आठवणी ताजे झाल्या असतील ना. मकरंद बोलतो, कसली आठवण, तुम्ही सगळे लहान लहान मस्का मारून मला माळ्यावर चढवायचात ना. तेव्हाच ठीक आहे रे, तेव्हा ऍटलिस्ट चढायचं, डोकं आपटायचं नाही माझं वरती चढताना. आता काय मान गेली रे माझी कामातून आणि त्या डोकं आपटलं माझं 3 वेळा. समीर बोलतो, अरे तेवढ्यात सीमा बोलते, पण शमिका तुला ही भांडी सापडलीच कशी. समीर सीमाकडे बघतो तेव्हा सीमा थोडी सावरते आणि बोलते, नाही म्हणजे कुठे सापडली. शमिका बोलते, अगं वहिनी, त्या रूममध्ये मागे एक बॉक्स होता, त्यात सापडली. बस सीमा बोलते, कसं शक्य आहे, तिथे नव्हतीच भांडी, मला माहिती आहे ना. तेवढ्यात आजचा एपिसोड इथे संपतो.